सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर नाहीच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2215 कोटींची मदत जाहीर। पुढच्या 8 दिवसात मदत खात्यात जमा होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000ची मदत द्यावी, वडेट्टीवारांची मागणी। तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करून 80,000 कोटी कर्जमाफीसाठी द्यावेत, खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका। अनेक दुष्काळ पाहिले, मात्र असा ओला दुष्काळ पाहिला नाही। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। तर शेतकऱ्यांना तत्काळ 10,000 कोटींची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी। पुराची वाढ झाल्यामुळे एक तर वल्ला दुष्काळ करा, नाही तर दुपारीच्या तोंडावर आम्ही फाशी घेऊन मरू। उपपीक पाण्यात गेल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा दिवाळीत फाशी घेऊन मरू। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा साम टीव्हीवर। माढा तालुक्यातील दारफळमध्ये हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन। पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न। अतिवृष्टीने पिसलेल्या मराठवाड्यावर पुन्हा पावसाचं संकट। 27, 28 आणि 29 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम। मुंबईतही वादळी पावसाचा इशारा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।